रामकृष्णांच्या सहधर्मिणी श्री सागरदेवी यांची जन्मजयंती आहे, तिथीपूजा आहे. त्यानिमित्त आपण थोडा वेळ त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या संदेशाचं चिंतन करूया. हे त्यांचं स्तवन आहे, स्वामी अभेदानंद महाराजांनी केलेलं. श्रीरामकृष्णांचे ते अंतर्विशिष्य होते. कृपा करू महादेवी सुतेषु प्रणतेषु च चरणाश्रयदानेन कृपामयी नमोस्तुते. लज्जापटावते नित्यं सारदे ज्ञानदायके पापेभ्यो न सदा रक्ष कृपामयी नमोस्तुते. हे महादेवी, आमच्यावर कृपा कर. आम्ही दीन बालक तुला प्रणाम करीत आहोत. आम्हाला तुझ्या चरणाचा आश्रय देऊन आमच्यावर दया कर. माते तुला प्रणाम असो. आई शारदे, हे ज्ञानदायिके, तू ज्ञान देणारी आहेस. तू नेहमी लज्जापटाने झाकलेली असतेस. हे कृपामयी, सर्व पापांपासून, दोषांपासून आमचे रक्षण कर. तुला आमचे प्रणाम असो. श्री सागरांचं बऱ्याच प्रकारे आपल्याला त्यांच्या चरित्राचं चिंतन करता येईल. कोणतेही महापुरुष या पृथ्वीवर येतात आणि आपल्यासमोर एक आदर्श जीवन जगून जातात. त्यांच्या जीवनाला विविध पैलू असतात. विविध रूपांमध्ये, विविध प्रकारे ते आपल्यासमोर प्रकट असतात, व्यक्त असतात. हे सर्वच पैलू आपल्या दृष्टीने महत्त्वाचे असतात आणि आपल्याला अनुकरणीय असतात. जितकं आपण त्यांच्या चरित्राच्या जवळ जाऊ, जितकं त्यांचं चरित्र आपण समजून घेऊ, तितकं आपलं कल्याण होईल. त्यांचं या पृथ्वीवर येणं पण साधारण नसतं, असाधारण असतं. ते जे काही कार्य करून जातात ते पण असाधारण, अलौकिक असतात. आणि म्हणून आपण जे सामान्य लौकिक व्यक्ती असतो, आपल्या दृष्टीने त्यांच्या जीवनाचं नुसतं चिंतन जरी केलं, त्याचं अध्ययन जरी केलं, ते नीटपणे समजावून घेतलं, तरी आपल्याला या मनुष्य शरीरात असताना आणि शरीर त्याग झाल्यानंतर दोन्ही वेळी आपलं कल्याण होतं. भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात 4थ्या अध्यायामध्ये, त्या अध्यायाचं नाव आहे ज्ञानयोग. हे ज्ञान की भगवान म्हणतात, अर्जुना, माझा जन्म पण असाधारण दिव्य आहे आणि मी जी कर्म केली आहे ती पण दिव्य आहे. हे जर आपण नीट जाणून घेतलं तर देहत्याग झाल्यानंतर त्याचा पुनर्जन्म होत नाही. त्याचं वारंवार जन्म मरण गर्भधारण करणं चुकतो, गर्भवास चुकतो आणि तो
मुक्त होतो आणि तो मलाच मिळतो. माम एकी म्हणजे माझ्याशी तो एकरूप होतो. तुझे पण पुष्कळ जन्म झाले आहेत अर्जुना, माझे पण पुष्कळ झाले जन्म, पण तुझे जन्म आणि माझे जन्मात फरक आहे. कारण संभवामी आत्ममायया, मी माझ्या मायेचा आश्रय करून जन्म घेतो, म्हणजे जन्म घेतल्यासारखा वाटतो. जात इव, जात म्हणजे जन्म, जात कर्म असतं स्वासंस्कारामध्ये. हे जणू काही जन्म झाला आहे म्हणून तो दिव्य आहे. आपला जन्म जणू काय होत नाही, खरोखर होतो. आपल्याला वाटतं की आपण खरोखर जन्मले आहोत. म्हणून अर्जुना, तुला ते काही माहीत नाही, मला सगळं माहिती आहे. कारण तुझ्या डोळ्यावर अज्ञानाचं पटल आहे, तुला समजत नाही. बहुनी मे जन्मानी व्यतीतानी, माझे अनेक जन्म झाले आहेत. तवच अर्जुन, तुझे पण अनेक जन्म झाले आहेत. तान्यम वेद सर्व, वेद सर्वांनी, मला ते सगळंच माहिती आहे. मग त्वं वेद पर्यंत, तुला काही मात्र माहित नाही. मग मला जन्म दिव्य कसं आहे, माझे कर्म दिव्य कसे आहे ते सांगितले. कर्म कसे दिव्य आहे म्हणून आपण कोणत्याही महापुरुषांचं चरित्र बघतो त्यावेळी या दृष्टीने बघायला पाहिजे की ते आपले इहलोकी आणि परलोकी, इहलोक म्हणजे देहधारण असताना त्याला इहलोक म्हणतात, त्यावेळी आपला सर्व जग दिसतं. हे जग आपल्यासाठी असतं. परलोक म्हणजे त्यावेळी हे जग नसतं. दोन्ही वेळी आपल्याला कल्याण झालं पाहिजे, आपलं हित झालं पाहिजे, आपली अवनती अधोगती व्हायला नको. शरीर असताना आणि शरीर नसताना. त्यासाठी कृपा करू महादेवी, हे देवी आमच्या कृपा कर, जेणेकरून आमचा इहलोक आणि परलोक हा निर्दोष होईल. म्हणून आपण जगदंबेची पूजा करतो. कारण शरीर धारण केलं की बऱ्याच गोष्टी येतात ज्या इहलोकी आणि परलोकी आपलं कल्याण साधण्यामध्ये अडथळे म्हणून उभे राहतात. हे अडथळे दूर होणं मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडली बाब आहे. म्हणून आपण देवीला प्रार्थना करतो, तिच्या कृपेची भीक मागतो आणि मग ती प्रसन्न वदने प्रसन्न होशी. ती देवी प्रसन्न वदनाने आपल्यावर प्रसन्न होत असते. कोणावर प्रसन्न होते? जे स्वतःला तिचे दास समजतात. प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, स्वतःला जे जगदंबेचे दास समजतात. मग क्लेशापासून सोडी, दुःखापासून सोडी, हे इहलोकाचे प्रॉब्लेम्स आहेत. क्लेश, कष्ट, दुःख हे इहलोकाचे प्रॉब्लेम आहेत. तोडी भवपाश, भवपाश हे परलोकाचे प्रॉब्लेम, इथले प्रॉब्लेम नाही. देह त्याग झाल्यानंतर इथले दुःख गोष्ट संपले. पण भवपाश म्हणजे तुम्ही पाश आहे तो पुन्हा तुम्हाला उडून आणतो. पतंग आकाशात उडतो, खूप दूर दूर जातो. तो किती दूर गेला तर तो पाशाने बांधलेला असतो.
जानेवारीला संक्रांत असते, लोक पतंग उडवतात. पतंग किती दूर गेला तरी तो पृथ्वीशी बांधलेला असतो, त्याला दोरी उडून आणता येते. तोडी बहुभाषा. श्रीरामकृष्ण म्हणतात, जगदंब टाळ्या वाजवते, एखादा पतंग कटतो आणि तो बहुत पार जातो, मुक्त झाला. त्या जगदंबेला खूप आनंद होतो, एक जीव मुक्त झाला, टाळ्या वाजवतो, आनंद प्रकट करते. म्हणून आपण या सगळ्या लोकांचं जीवन बघताना याचा उद्देश काय आहे, आपल्याला या लोकांचं उद्देश काय आहे, इथे कशाला आलो आपण, म्हणजे काय साध्य करून घ्यायचं आहे आपल्याला माहीत नाही आहे, विसरून गेलो आहोत आपण. आपल्या डोळ्यावर झापड आहे, झोप आहे, सारख्या डुलके येतात, थोडे किडकीकडून पुन्हा डुलकी येते, पुन्हा झोपतो आपण जागे नाही. म्हणून त्याला काही उपाय नाही आहे. म्हणून कृपामयी नमोस्तुते. तू कृपामयी आहे म्हणजे कृपेची मूर्ती आहेस, त्याला कृपामयी म्हणतात. तुझ्यामध्ये कृपा सोडून दुसरं काहीच नाही आहे. इतकी कृपा तुझ्याकडे आहे आणि आम्ही मात्र काय आहोत. तसं शंकराचार्य म्हटलंय, पृथिव्यां पुत्रास्ते जननी बहवः सन्ति सरलः परम तेषां मध्ये विरल तरलोहम तव सुता. पुष्कळ चांगले मुलं तुझे आहेत, पण आमच्यासारखे एखादा आहे विरल तरलोहम तव सुता. तव सुता, सुत म्हणजे मुलगा. आमच्यासारखे थोडेसे नालायक पण लोक आहेत, म्हणून आम्हाला तुझी गरज आहे, विशेष गरज आहे. मध्ये योग त्या समुचित तव शिवे शिवे शिवानी महादेवी. आम्ही काही चांगलं नाही म्हणून आम्हाला सोडून देशील काय, केवढा आम्ही. म्हणून मातांच्या जीवनामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी दिसतील. दिव्य जन्म आहे, दिव्य कर्म आहे. मातांच्या जीवनावर खूपशी पुस्तकं लिहिली गेली आहेत, खूपसं साहित्य उपलब्ध आहे, सर्व भाषांमध्ये उपलब्ध आहे. त्यांचं जीवन छोटं मोठं सगळंच आहे. त्यांचे चरित्र, जसं श्रीरामकृष्णांच्या जीवनावर बरीचशी पुस्तकं लिहिली गेली, जसं श्रीरामकृष्ण वचनामृत आपल्याला माहिती आहे, त्यामध्ये श्रीरामकृष्ण भक्तांना जे उपदेश देतात त्याचं संकलन आहे. तसंच मातांच्या जीवनाच्या पण उपदेशांचं संकलन आहे. अतिशय मधुर, आपल्या मनाला शांत होणारा आहे, सोपी आहे. आपलं चित्त स्थिर होत नाही, कोणत्याही उत्तम गोष्टीवर स्थिर होत नाही, ते सतत इकडे तिकडे पळतं, भरकटतं. चित्त स्थिर झाल्याशिवाय तात्विक गोष्टींची धारणा होत नाही, असं श्रीरामकृष्ण म्हणतात. तात्विक गोष्टीची धारणा व्हायला चित्त स्थिर व्हायला लागतं, एकाग्र व्हायला लागतं. चित्त शुद्ध नसेल तर ते एकाग्र होत नाही, स्थिर होत नाही, शांत होत नाही. दुःखी चित्त तत्वाचं चिंतन करू शकत नाही. उदास चित्त जे मन आहे ते चित्त, ते मन तत्वाचं चिंतन, परमेश्वराचं चिंतन करू शकत नाही. मग त्यासाठी ते तत्वच जर आपल्या दृष्टीने सोपी असेल, आपल्या जवळच असेल, तर मग आपल्याला खूप सोपे होतं ते. म्हणून मातांचे उपदेश ते जरी पूर्णपणे तात्विक असले, तत्वाला धरून असले, तरी पण ते मातीच्या तोडून आले असल्यामुळे आपल्या खूप जवळचे. आईला
मुलांच्या अडचणी जास्त समजतात वडिलांपेक्षा. आई मुलापेक्षा जास्त मुलांच्या अडचणी जवळ असते, एक वयाच्या टप्प्यावर विशेष करून. म्हणून गीतेमध्ये म्हटलंय की हे फार महत्वाचं आहे. माझं जन्म दिव्य आहे, माझं कर्म दिव्य आहे, म्हणजे चरित्र दिव्य आहे, माझा उपदेश दिव्य आहे. हे जर आपण नीट जाणलं, एवं यो वेत्ती तत्वतः, तत्वतः म्हटलंय म्हणजे यथार्थपणे जसं आहे तसं त्याला तत्वतः म्हणतात. आपण थोडंसं इकडे तिकडे जरा थोडंसं तिखटपट लावतो किंवा काहीतरी बोलवतो किंवा काही टाकतो. ज्या गोष्टी आवश्यक आहेत टाकून देतो, ज्या गोष्टी आहेत आवश्यक आहेत त्या टाकत नाही किंवा काढून टाकतो, वगळून टाकतो. मग त्या तत्वता होत नाही. ज्या गोष्टी जशा आहे तशा जर आपण स्वीकारल्या त्याला तत्वता म्हणतात. यथार्थपणे जशा आहे तशा जर आपण घेतल्या तर त्याचं फळ खूप मोठं आहे. महाफलः. आपल्याला छोटी छोटी फळं मिळतात जन्मभर. आपण काहीतरी करतो त्याचं फळ मिळतं, काहीतरी करतो मोठ्या मोठ्या गोष्टी पण करतो, मोठे मोठे आयोजन करतो, यथार्थपणे यशस्वीपणे आपण ते पार पाडतो. खूप त्याच्यासाठी आपण परिश्रम करतो, कष्ट उपसतो आणि ते पार पाडतो. होतं ते. अशा कितीतरी गोष्टी आपण केलेल्या आजपर्यंत आणि पुढे करणार आहोत. परंतु हे जे आहे जर आपण केलं, ते केलं हे केलं, कारण फक्त हेच करणारे लोक फार कमी आहे. ते त्यांना जमतं, आपल्याला नाही जमत. हे विवेकानंदाला जमलं, रामकृष्णाला जमलं, शंकराचार्याला जमलं, आणखी कोणाला जमलं, शुकदेवानं जन्मलं की नाही. जमत नाही असं नाही, तर त्यांना जमतं, आपल्याला जमत नाही. आता काय करणार, काय करणार, काय करू नका, एवढं तरी करा. तुम्हाला जमणार नाही हे त्यांना माहिती आहे, म्हणूनच ते अवतार पुरुष असतात. आपल्याला पोहता येत नाही त्यांना माहिती आहे, पण जहाजावर बसून आपल्याला पार होऊ शकतो. ते जहाजावर घेतात, आपण सुखाने पार होऊन जातो. म्हणजे आपण काय करू शकतो हे आपल्याला माहित पाहिजे, काय करू शकत नाही हे पण माहित पाहिजे. आपल्याला काय जमतं हे पण माहित पाहिजे, काय जमू शकत नाही हे पण माहित पाहिजे. जे जमू शकतं ते अवश्य करायला पाहिजे, ते अपेक्षित आहे. हे जमत नाही, अपेक्षितच नाहीये. ज्या मुलाला त्याची बुद्धिमत्ता 50% मार्क मिळवायची आहे, त्याच्याकडून 51% मार्क मिळवायला काही अपेक्षा करण्यात अर्थ नाहीये. त्याची क्षमताच 50% मार्क मिळवायची आहे. त्याने तेवढे बोलत तरी ठीक आहे, तू जे करायचं ते केलंस. पण त्याने 49% मार्क मिळवले तर मग तू 50% मार्क मिळवू शकतोस, मग 49% मार्क काय मिळवलेस तू? तसंच आपण जे करू शकतो तितकं करण्याचा नक्की प्रयत्न केला पाहिजे. त्यक्त्वा देहं, कारण सगळ्यांना देह सोडावा लागतो. अवतार पुरुषांना पण देह सोडावा लागतो. देह आपण काय घेतला आहे, जसं आपण आपलं बर्थ घेतो किंवा सीट घेतो प्रवास करताना, आमचा बर्थ आहे म्हणतो, ही आमची जागा आहे म्हणतो. ते बरोबर आहे, तुमची जागा आहे, ते तुमचाच बर्थ आहे, परंतु तो फक्त तेवढा प्रवासापुरता आहे. कारण त्या बर्थवर त्या सीटवर असे कित्येक लोक बसले, कित्येक लोक गेले, पुन्हा येणार आहेत. तसंच हे फक्त तिथले घटक घेऊन किती लोक ते धारण करतील. आता पण जे झालंय मागे झालंय तेच पुढे पुढे होणार आहे. परंतु आपला प्रवास संपला की आपल्याला वाहनाचा त्याग करावा लागतो. म्हणजे की ट्रेन असो, विमान असो, कार असो. म्हणून शास्त्रामध्ये
त्यक्त्वा देहं, सगळ्यांचाच काय होतो, शेवट होतो. याचा प्रारंभ आहे त्याला शेवट आहे. आपल्याला प्रारंभ आहे म्हणून आपल्याला शेवट आहे. देहाला प्रारंभ आहे म्हणजे देवाला शेवट आहे. पण ज्यांच्याला जे जीवनाला प्रारंभच नाही त्यांना शेवट पण नाही आहे. त्याचं कारण दिव्यत्व आहे. आपण जयंती साजरी का करतो महापुरुषांची? याचं कारण आहे कारण त्यांना प्रारंभ नाही आहे म्हणून शेवट नाही आहे. आपण वाढदिवस साजरा करतो. आता ते दिवस वाढणं बंद झालं किंवा वाढदिवस साजरा पण बंद होऊन जातो. आता जन्मतिथी पूजा म्हणजे वाढदिवस आहे. कृष्णाची जन्माष्टमी असते, जन्माची अष्टमी येते, जन्म होतो, जन्म पुन्हा पुन्हा साजरा करतो. सामान्य लोक पण वाढदिवस साजरा आजकाल खूपच आहे. लोक कोणाचे कोणी करतात वाढदिवस, मुळे धुमधडाक्याने करतात. आता पुढे काय करावं त्यांचा प्रश्न आहे. ते बरोबर आहे की चूक आहे त्यांनी बघावं. किती करायचं त्यांचा प्रश्न आहे. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. महापुरुषांचा वाढदिवस आपण त्याला वाढदिवस म्हणत नाही, पण तो बर्थडेच आहे. बर्थडे तिथे तुझे आहे, वाढदिवस देतो तो आपण वर्षानुवर्ष करतो. कारण काय खरोखर शेवट असता तर आपण कशाला प्रारंभ केला असता. तो खरोखर शेवट नसतो. त्याचा प्रारंभही आपल्यासारखा नसतो, शेवटही आपल्यासारखा नसतो. थोडंफार देहाचा जन्म वाटतो. 1954 मध्ये महात्मांचा जन्म झाला. 1920 मध्ये 1854 मध्ये 1920 मध्ये त्यांचा देहत्याग झाला. ही आयुष्याची अवधी आहे, पिरियड आहे. एका वेळी जन्मधारण करणं, जन्म घेणं आणि देहत्याग करणं. परंतु आपण काय बघतो इथे वर्षानुवर्षे अशा स्तरावरच्या लोकांची जन्मतिथी, रामाचा जन्म होतो, कृष्णाचा होतो, अवतार कृष्णांचा होतो. याचं कारण काय? ते मुक्तिदाते आहे, ज्ञानदाते आहे. त्यांच्या नावाचं स्मरण करून माणूस भवसागर पार होतो. कोणाचे नाव घेऊन भवसागर पार होत नाही. किती महान असो तो, या जागतिक भौतिक दृष्टीने कोणी व्यक्ती किती महान असो, त्याचं नाव घेऊन त्याचं चरित्र, त्याचं जन्म कर्म दिव्य नसतं. दिव्य असेल तरच भवसागर पार होईल. त्यांचा आश्रय घेऊन मनुष्य भवसागर पार होईल. त्याने जागतिक दृष्टीने किती उंचीवरचा असेल तर खूपच प्रसिद्ध असेल. या अर्थाने प्रसिद्धीच्या अर्थाने म्हणतो आपण, खूप प्रसिद्ध असेल, सगळ्यांना त्याचं माहीत असेल, परंतु त्याचं नाव घेऊन काही होणार नाही. त्यांची पुस्तक वाचून तुम्हाला त्या विषयाची प्रेरणा मिळेल. तुमचं चित्त शुद्ध होणार नाही, तुम्हाला शांती मिळणार नाही, भवसागर पार होणार नाही, तुमचा उद्धार होणार नाही. म्हणून मंदिरं त्यांचीच बांधली जातात. कोणाची मंदिर बांधत नसताना बांधायला नको. पुष्कळी कोणाची मंदिर बांधले जातो, कमी आहे. भारतात मंदिरं बांधणं खूप सामान्य आहे, नेहमीच आहे. परंतु कधी कधी मग कोणाची मंदिर बांधतात, कोणाची पूजा होते. परंपरेप्रमाणे फक्त त्यांचीच मंदिरे बांधली जातात जे भवसागर पार करू शकतात. त्याचं ते सामर्थ्य आहे, ती शक्ती आहे. म्हणून भवसिंधू तरावा, भवसिंधू पार होणं तुम्हाला प्रत्येक ठिकाणीच बघा. संतांच्या मागण्याने सगळं ते दिसेल तुम्हाला. आता पण प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा, क्लेशापासून सोडे दुःखापासून तोडी तोडी भवपाशा. हा भवपाश तुटला पाहिजे हे आपल्याला किती तुम्ही विसरायचा प्रत्येक आहे. या जागतिक दुमधडाक्यामध्ये, दररोजच्या धावपळीमध्ये सहजपणे आपण विसरतो.
पण किती विसरले तरी तुम्हाला आठवण करावं लागेल. तुमचं डोकं ठिकाण असेल तर, तुमची बुद्धी जर ताळ्यावर असेल तर तुम्ही किती विसरण्याचा प्रयत्न करा तरी तुम्हाला ते विसरता येणार नाही. स्वामीजीचं वाक्य आहे ज्ञानोबामध्ये, तुम्हाला ते विसरता येणार नाही. याचं कारण आहे, सगळ्या जीवनात महत्वाची गोष्ट ती आहे जन्म मरण. पुढे काय? म्हणून त्यक्त्वा देहं पुनर्जन्म न येति, पुनर्जन्म होत नाही, हे फार महत्वाचं आहे. म्हणून सांगितलं आहे. आणखी एक महत्व सांगितलं आहे, माम येति, मला येऊन येतो. म्हणून मातांचं महत्वाचं आहे. दोन्ही गोष्टी पाहिजे. उद्धार झाला पाहिजे, कृतकृत्य झाला पाहिजे माणूस. आणि एवढं केलं हे पण करायला, हे राग आहे हे पण करायला पाहिजे. जसं म्हटलं काही लोकांची गरजच नाही आहे, त्यांना सोडून द्या, त्यांचा विचार आपल्याला आज करायची गरज नाही आहे. कारण काय तितके महान आहे की त्यांच्या स्मरणाने माणूस कृतार्थ होऊन जातो. पण तसं जीवन आपण जगू शकत नाही, ते आपल्या क्षमतेच्या बाहेरची गोष्ट आहे. पण नाव तर येऊ शकतो त्यांचं. आपण रामाचं नाव तर घेऊ शकतो, त्याला काही योग्यता लागत नाही. तुम्हाला दुसऱ्याचा उद्धार करायचा असेल त्याला योग्यता लागते, पण स्वतःचा उद्धार करायला त्याला योग्यता लागत. देवाचं नाव घ्या, देवाची प्रार्थना करा, जप करा, ध्यान करा. जसं म्हटलंय, जन्म कर्माचे त्यांचं चरित्र वाचा, त्यांची वचन वाचा, संदेश वाचा. बस तेवढं करा, तेवढे होऊन जाईल. ते पिचाती तरंतेव मृत्यू श्रुतिपरायणः, गीता म्हणते. ते सुद्धा मृत्यूला पार जातात, म्हणजे जन्ममानाचा त्यांचा वेळ चुकतो. ते च अपि ते सुद्धा, आणि ते सुद्धा तरुणच जातात. तरंती एव म्हणजे नक्कीच तरतात मृत्यूला. कोण? श्रुतिपरायणः, काही म्हणत नाही, नुसतं ऐका. ऐकायला काहीच करत नाही, कारण डोळ्याला झापड आहे. ते आपले डोळे बंद करता येतात, कानाला बंद नाही करता येत. कानाला पाळी आहे पण ते बंद नाही करता येत. डोळे बंद करता येत, कानाला नाही बंद करता येत. श्रुतिपरायणः, नुसतं कानाला तुम्ही कानावर जरी पडलं त्यानेच होऊन जाईल. का होऊन जाईल? कारण तुमचं तेवढं जमत आहे. तुम्हाला तेवढं जर माहिती आहे, जमतं ते केलं की तुमचं जमून गेलं. तुम्हाला जे जमतं ते केलं की तुमचं जमून गेलं. मग तुमच्याकडे अपेक्षाच केली जात नाही जास्ती. पण जे तुम्हाला जमतं ते नाही केलं तर मग कोणीच काय करू शकत नाही. देवाला काही करता येत नाही. मी एवढे करू शकत नाही, देवाला हाक मारू शकत नाही, आपण देवाची प्रार्थना करू शकत नाही, देवाचं नाव घेऊ शकत नाही. जे सहशक्य आहे, देवाचे दोन शब्द कानावर पडून घेऊ शकत नाही आपण, ते अशक्य आहे. आपल्याला तपस्या करता येत नाही आहे, आपल्याला ज्ञान यज्ञ करता येत नाही. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, भगवंत म्हणतात दाव्यात मी जपयज्ञ आहे. यज्ञामध्ये सर्व यज्ञांमध्ये सर्वश्रेष्ठ यज्ञ जपयज्ञ आहे. काही जमत नाही मला, पण जमण्यासारख्या गोष्टी पुष्कळ आहेत. म्हणून ते प्रार्थना मातांच्या जीवनामध्ये, त्या दिव्य जीवनाचा जर एक कवडसा आपल्या सामान्य जीवनावर पडला तरी आपलं जीवन उजळून निघतं. आपण सूर्य नाही, सूर्य उगवला सगळं जग प्रकाशित होतं. पण पणती पेटवली तर खोलीतच प्रकाशित होतेच, खोलीवर प्रकाश होतो. सूर्यासारखा अगदी शुभ्र प्रकाश होणार नाही, मंद प्रकाश असेल पण प्रकाश होतो. अंधार तर संपतो, अंधार तर समाप्त होतो. पंडितचं ते कर्तृत्व आहे. पंडितची कमाल आहे की तिला जे जमतं ती करते. मग तिला त्याचं श्रेय द्यायला पाहिजे, पण तिला त्याचं श्रेय द्यायला पाहिजे. त्याच्या पलीकडे तिची अपेक्षा केली जात नाही. म्हणून देवीच्या पूजेचं महत्व आहे.
पण आई अपेक्षा करते तिच्या पद्धतीने, तिला जसं घडवलंय. वडील अपेक्षा करतात वेगळ्या पद्धतीने. आपण संसारात बघतो, तो विषय आपला इथे नाही आहे. पण तू आईचं महत्व काय आहे, मातेचं महत्व काय आहे, क्षमाशीलता. इथे म्हटलंय आदर्श पत्नी, आदर्श संन्यासिनी, आदर्श गुरु इत्यादी विभिन्न रूपात त्यांचे दिव्य व्यक्तिमत्व प्रकट झालेले असून ज्ञान, भक्ती, पावित्र्य, करुणा, सेवाभाव, मानव प्रेम इत्यादींचा परमोच्च विकास त्यांच्या जीवनात आपल्याला आढळतो. या सगळ्या गोष्टी परमोच्च अवस्थेमध्ये आपल्याला जर बघता आल्या, काही नाही सुद्धा जीवन आपोआपच उंचावतं. दुसरी गोष्ट म्हणजे खाली जाण्याची प्रवृत्ती ती थांबते. दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्याला नौकेत बसलाय तर नौका समोर गेली पाहिजे, ते महत्वाचं आहे. मागे जाणार ते पण महत्वाचं आहे. चर एव येती, चालत राहा, पण चालत राहा म्हणजे पुढे चालत राहा. वेदिक ऋषी म्हणतात चर एव येती, चालत राहा, पुढे चालत. मागे जाऊ नका. उद्धरेत आत्मा, उद्धार करा, स्वतःचा उद्धार करा. नात्मान मवसाद येत, मागे जाऊ नका, अवनती करून घेऊ नका. जी अवस्था तुमच्यामध्ये त्याच्या वर जा, त्याच्या पलीकडे जा. बेटर, मोर बेटर. स्वामी म्हणतात अधिक चांगलं. तुम्ही चांगले आहात, प्रश्नच नाही, पण आणखी चांगले आहात. तुम्ही वाईट आहात आणि चांगले व्हा असं नाही, तुम्ही खूप चांगले आहात, पण आणखी चांगले व्हा. सकारात्मक त्याला म्हणतात. तुमच्यामध्ये दिव्यत्व आहे, प्रकटपण झालेलं आहे. तुमच्यामध्ये ईश्वरत्व आहे, ते प्रकटपण झालेले आहे. तुम्ही बघतात म्हणजे ईश्वरत्व प्रकट झाले. या भक्ताचा अर्थच तो होतो. ते आणखी प्रकट होते. इतकं झालंय तर आणखी होईल पुढे. मी इतकी मार्गक्रमण केली, इतकी वाटचाल केली आहे, ती कौतुकास्पद आहे. त्याची प्रशंसा व्हायला पाहिजे. ती कठीण आहे. देवाची कृपा आहे, ती गुरुकृपा आहे, ब्रह्मकृपा आहे. नाहीतर काही होत नाही. आपण बाहेर जगाकडे बघितलं तर दिसतं की काही होत नाही. आपण फक्त जगतो, पण कशाने जगतो, काय आपण साध्य करायचं आहे, काय करून देत नाही, काही कशाचाच काही पत्ता नसतो. तसं नसतं. काहीतरी निश्चितपणे घडतंय आपल्या जीवनामध्ये. ही देवाची कृपा आहे, प्रभू कृपा आहे. गुरुकृपा त्याला म्हणतात, ब्रह्मकृपा म्हणतात. ती कृपा आहे. आपल्याला ती कल्पना असो की नसो, असलं तर फार चांगलं असायला पाहिजे. मग आपल्याला कळेल की देव किती कृपाळू आहे. कृपाळू देवाशी पोषितो जगाशी एकराची. आईची कृपा, वडिलांची कृपा मुलांना समजत नसते. तशी देवाची कृपा आपल्यावर किती आहे त्याचा आपल्याला अंदाज येत नाही. आपण जितके शहाणे असू तितकं आपल्याला देवाची कृपा समजेल. म्हणून जे आपण तुम्ही बसल्या सगळे भक्त आहात, आपल्या जीवनात देवाचं स्थान किती आहे, आपल्याला किती कृपा आहे, देवाची किती कृपा आहे याची आपल्याला कल्पना नाही, अंदाज येत नाही. ते अवघड बाब आहे, कठीण बाब आहे. कल्पना येणं तर लहान होणार पण करत. आपण तसेच लहान जाऊ. आपण तो विचार करत नाही. आपण समजत असंच असतं. मुलं म्हणतात असंच असतं. असंच असतं म्हणजे काय, आपोआप होतं काय. आईची कृपा, वडिलांची कृपा आपोआप होते काय. त्यासाठी काहीतरी संबंध लागत असतो. तो संबंध प्रकृतीने प्रस्थापित झालेला असतो. इथे आपल्याला त्याला सिद्ध करावं लागतं. देवाची कृपा आहे आपल्याला कळून घ्यावं लागतं. प्रयत्नपूर्वक कळून घ्यावं लागतं. म्हणून आपल्याला परमोच्च विकास त्यांच्या जीवनात आपल्याला आत्मज्ञानाने त्यांचे जीवन उजळलेले असल्यामुळे त्यांनी आपल्या भक्तांना व शिष्यांना निरनिराळ्या प्रकारचा जो उपदेश केला आहे तो अत्यंत मोलाचा आहे. आता त्यावेळी माताजी असताना देहामध्ये त्यांच्या भक्तांना, त्यांच्या शिष्यांना त्यांनी काही सांगितलं, उपदेश केला.
काही अत्यंत मोलाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आता त्या नाहीत आपल्याकडे आपल्याबरोबर, परंतु इथे जे म्हटलं आहे की भक्तांना शिष्यांना आपण त्याचे भक्त आहोत आणि शिष्य आहोत. शिष्य म्हणजे आपल्याला जे सांगतील ते आपल्यासाठी मोलाचं आहे. गुरु शिष्याचा संबंध असतो. त्यांनी सांगितलं आणि म्हणून आपण शिष्य झालो, आपोआप शिष्य होतो. आपण रामकृष्णांचे शिष्य आहोत, आपण मातांचे शिष्य आहोत, आपण स्वामींचे शिष्य आहोत, आपण त्याचे भक्त पण आहोत, आपण त्यांचे शिष्य पण आहोत. आणि त्यामुळे आपण जितके हा जो संबंध आहे भक्ताचा तुम्ही आणखी काही लावत ते पुत्र म्हणूया, संतान म्हणूया, सुत तसं तव सुद्धा म्हटलं शंकराचार्यांनी. काही म्हणत नाही, एकच आहे. कधी हे म्हणा, कधी ते म्हणा, कधी ते म्हणा, नो प्रॉब्लेम. परंतु काही ना काही पद्धतीने संबंध जोडला पाहिजे. जसं श्रीरामकृष्ण म्हणतात पंचभाव असतात, शांत, दास, सख्य, वात्सल्य आणि मनोहर, हे सगळे भाव आहेत. कारण मनामध्ये काहीतरी एक भाव निर्माण झाला पाहिजे. तो भाव निर्माण झाला की त्याने सगळं काय होऊन जातं. जिथे तो नाही तिथे काही नाही. आपण त्याला नंतर प्रेम वगैरे म्हणतो, ती फार कठीण आहे, ती फार दूरची गोष्ट आहे. भाव निर्माण होणं सुद्धा कठीण आहे. लौकिक जीवनामध्ये जो भाव होतो, प्रेम होतो, ते भाव नसतो, प्रेम नसतं. पण आपण त्याला भाव म्हणतो, भावना म्हणतो, इमोशन्स. त्याला प्रेम म्हणतो, कधी कधी त्याला मोठे मोठे नाव देतो, दिव्य प्रेम वगैरे म्हणतो. तसं काही नसतं ते. पण तसं देवाच्या बाबतीत तसं नसतं. प्रतिक्षण वर्धमान, प्रतिक्षणाला भक्तिसूत्र आहे ते. प्रतिक्षण वर्धमान, प्रतिक्षणाला वाढतं ते. संसारातलं प्रेम तसं नसतं. काही दिवस तसं वाढताना दिसतं, मग समाप्त होऊन जातं, किंवा कधी कधी संपूर्ण जातं. कधी कधी विरोधी उत्पन्न होतं, शत्रुत्व उत्पन्न होतं. मग मित्राचं प्रेम असो, आणखी कोणते प्रेम असो, हे संत 5 भाव सांगितलेच मी आता तुम्हाला वैष्णव शास्त्राप्रमाणे. पण देवाच्या प्रेमाच्या बाबतीत तसं नसतं. तुम्ही माताजींना जे प्रेम करत असाल 10 वर्षांपूर्वी, ते आता कधी आणखी वाढलं असेल, कमी होत नाही, ते वाढतं. प्रेमाचं लक्षण. म्हणून आपण म्हणतोय, म्हणून स्वामी विवेकानंद म्हटलंय की इन दिस वर्ल्ड लव्ह अँड जस्टिस इज द बेस्ट ऑफ. या जगामध्ये न्याय आणि प्रेम याचा उच्चार करणं म्हणजे बडबड नाही, बेस्ट ऑफ. लहान मुलं जसे बडबडतात ना, अर्थही निरर्थक बडबडतात, तसंच ते बडबड नाही. न्याय आणि प्रेम नावाची गोष्ट नसते. प्रेम फक्त देवावर करू शकता तुम्ही. कारण काय, ते कधी क्षीण होत नाही, कधी कमी होत नाही. व्हायला नको, ते सतत वाढत असतं आणि ते वाढायला पाहिजे. तर तसंच आपण म्हणू शकतो, आम्ही भक्त आहोत, आम्ही शिष्य आहोत. आता किती प्रमाणात वाढेल, कसं वाढेल, ते प्रत्येकाच्या बाबतीत वेगवेगळं असेल. कोणाचं खूप वाढेल, लवकर वाढेल, कोणाचं खूप काळ गेलं, कमी वाढेल. त्याचा आपण विचार करत नाही, त्याची चर्चा करत नाही, त्याची आवश्यकता पण नाही आहे. परंतु कसंही का असो ना, ते मात्र वाढलं पाहिजे. आणि म्हणूनच ते कथामृत म्हटलंय, कोणती गोष्ट जर उत्तम असेल, उत्तम दर्जाची असेल तर त्याचं व्यसन लागलं पाहिजे. त्याला व्यसनच म्हणतात. ऍडिक्शन आहे ते. इथं लागलं की सुटत नाही. म्हणून मास्तर महाशय येतात, दक्षिणेश्वरला सुरुवात होते त्यांची, मग आणखी एकदा येतात. श्रीरामकृष्ण गंमत करतात त्यांची, अरे तो पुन्हा आला. सगळे लोक हसायला लागतात. त्या हसण्यासारखं काय आहे, ते एकदा आले, पुन्हा दुसऱ्यांदा आले, त्यात हसण्यासारखं काय आहे, सगळे लोक हसतात. मग श्रीरामकृष्ण समजावून सांगतात, एक मोर होता, त्याला एखादी अफू पाजली, अफू खाऊ घातली. अफू खाऊ घातल्यानंतर 4 वाजता अफू खाऊ घातली, तर त्याला अफूची चटक लागली. चटक लागल्यानंतर
तो मोर पुन्हा दुसऱ्या दिवशी बरोबर 4 वाजता उभा झाला. कारण काय, तर आता अफूची चटक लागली. तशी आपल्याला भक्तीची चटक लागली पाहिजे, जीवनाची चटक लागली पाहिजे. मग आपल्या जीवनामध्ये दोष जे असतात म्हणजे अभक्ती असते, भक्ती विरोधी गोष्टी असतात किंवा भक्तीला जे हानी पोहोचवतात, भक्ती क्षीण करतात, त्या गोष्टी कमी होतात. आणि ज्या गोष्टींमुळे आपल्याला भक्तीची वाढ होते त्या गोष्टी आपल्या जीवनात अवतरायला लागतात. म्हणून याचं व्यसन लागलं पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. ज्या गोष्टीची आवड निर्माण ते माणूस आवर्जून करतो हे आपण आपल्या जीवनात बघतो. तिची आठवण येते, बरोबर वेळेवर आठवण येते. 4चा चहा आपण विसरत नाही, तो 4चा चहा आपला 4ला मिळाला पाहिजे, बरोबर त्याची आठवण येते. त्याचप्रमाणे भक्तीचं व्यसन लागलं पाहिजे, देवाच्या भक्तीचं व्यसन लागलं पाहिजे, देवाचं व्यसन लागलं पाहिजे. देव सोडून दुसरं काही सुचलं नाही पाहिजे, पण फार दूरची गोष्ट आहे. आपल्याला रामकृष्णाच्या जीवनात दिसतं, पण मातांच्या जीवनात काय अद्भुत आहे बघा, कोणी दिसत नाही. प्रत्येक जीवनाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, वेगळे पण असतं. बी ओरिजिनल और बी नथिंग स्वामीजी म्हणतात. काहीतरी वैशिष्ट्य पण असावं, वेगळे पण असायला पाहिजे, अनोखा पण, ओरिजिनॅलिटी. त्यामुळे तिघांच्या जीवनात दिसते. रामकृष्ण, माताजी आणि विवेकानंद तिघांच्या जीवनात दिसते, सगळं वेगळं तिघांचं वेगळं आहे. तो तिन्ही मुळे एकच आहे, रिपीट नाही आहे, पण तिन्ही मिळून एक जीवन आहे, रिपिटेशन नाही आहे, पूर्णपणे वेगळं आहे. आपल्याला बऱ्याचशा घटना सगळ्यांनी वाचलेल्या आहेत, सगळ्यांनी माहिती आहे, सगळ्यांनी ऐकलेले आहेत, बऱ्याचदा ऐकलेले आहेत. पण त्याच्यामुळे आपण त्याचा काही आपण विशेष विचार करत नाही, मुद्दाम विचार करत नाही. सगळ्यात माहिती आहे. आणि नसेल तर विचार पुस्तकं खूप आहेत, भरपूर पुस्तक आहे, पुस्तकाचं वाचन करायला पाहिजे. ते पुस्तक वाचण्याचं व्यसन पाहिजे. आम्हाला तेव्हा पुस्तकाचे किडे म्हणायचे, आता किडा झाला पाहिजे पुस्तकातला, त्याला बुकवर्म म्हणतात इंग्रजीमध्ये, की नाही. किडे व्हायचं असेल तर पुस्तकाचे किडे व्हा, पण पुस्तक म्हणजे कोणती पुस्तक नाही, ते किड्याने काही अर्थ नाही आहे. पुस्तकाचा किडा म्हणजे सद्ग्रंथाचं वाचन करा, सतत वाचन करा आणि भक्तीने वाचन करा, प्रेमाने वाचन करा. बौद्धिक वाचन नाही, त्याचंही महत्व आहे, पण भक्तासाठी प्रेमाने वाचन करा. हे आपल्या हृदयातला ज्ञानदीप प्रज्वलित करणार, प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीप भगवंत म्हणतात. ज्ञानमय प्रदीप जो आहे थोडासा मंद तेवतो आहे, तो पण तो ज्ञानमय आहे. म्हणजे ज्ञानमय म्हणजे ज्ञान सुखुसमय तो प्रत्यय म्हणतो, प्राचुर्य आहे. ज्ञान आहे. समुद्रामध्ये पाणीच पाणी असतं, त्याला जलमय म्हणतात. जलमय पृथ्वी झाली, मय म्हणजे प्राचुर्य, खूप खूप खूप. तसंच आपलं जीवन भक्तिमय झालं पाहिजे. ते आपलं काय ट्रेजर आहे, ते आपलं धन आहे, ती संपत्ती आहे, ती संपदा आहे, ते अचिव्हमेंट आहे, ते खरं अचिव्हमेंट आहे, ते खरं प्राप्तव्य आहे. आपण काहीतरी साध्य केलं, खरं साध्य केलं, जे आपल्यापाशी राहणार आहे, आताही राहणार आहे, उद्या राहणार आहे, जन्मोजन्मी राहणार आहे. आपण असू की नसू, ते आपल्यापासून कोणी हिरावून घेऊ शकणार नाही. ते इतकं ते अविनाशी आहे, त्याला विनाश नाही आहे. येन सर्वविधम ततम, भगवद्गीता म्हणते, अविनाशी तु तद्विद्धी येन सर्वविधम ततम विनाशम अभ्यस्यास्य न कश्चित कर्तुमर्हति. खूप सुंदर आहे ते, की नाही. अस्य विनाशम न कश्चित कर्तुमर्हति, याचा विनाश कोणीही करू शकत नाही. तिथे भाष्यकार म्हणतात भगवंत पण करू शकत नाही, देव सगळं सामर्थ्यवान आहे, तो सुद्धा विनाश करू शकणार नाही. तुमची भक्ती हे तुमची खरी संपत्ती आहे, ते खरं अचिव्हमेंट आहे. तुमच्या मनाची एकाग्रता, तुमची भक्ती, तुमची शांती मनाची, हे
खरे अचिव्हमेंट्स आहेत. तुम्हाला या जन्मी जन्मोजन्मी त्याचा असेल तर देवाने कृपा केली आहे की नाही. तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा ती चरणी याची करी तसे विनवणी भव बंधनी सोडवावे. आपली विनवणी देवाच्या कानात जाऊन देवाने आपल्याला भवबंधनातून सोडवलं, मग काय पाहिजे आहे की नाही. मग काय सगळ्या गोष्टी काय असं गौण होऊन जातात, निरर्थक होऊन जातात, आणि तशा व्हायला पाहिजे. कमीत कमी याच्या बाजूला ठेवून, म्हणजे सगळ्याच गोष्टी महत्वाच्या, कोणतीच गोष्ट बिनमहत्वाची नसते जगामध्ये. सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात, अगदी क्षुल्लक सुद्धा महत्वाची असते, पण प्रत्येक गोष्टीचं स्थान असते. त्या गोष्टीला तेवढं महत्व दिलं पाहिजे, तेवढं किंमत दिली पाहिजे. आपण जे गोष्टी क्षुल्लक आहे त्याला खूप महत्व दिलं, आणि खूप महत्वाचे आहे त्याला क्षुल्लकत्व दिलं, तर तो मोठा दोष आहे, तो अपराध आहे. म्हणून या मोठ्या जीवनाकडे बघितलं आपण, महापुरुषांच्या जीवनाकडे बघितलं, तर ते इतकं महत्वाचं आहे. त्यांनी तुमच्या मनाचा ठाव घेतला पाहिजे, त्यांनी तुमच्या बुद्धीचा ठाव घेतला पाहिजे, तुमच्या व्यक्तित्वाचा ठाव घेतला पाहिजे. मयी एव मनादस्व मयी बुद्धिं निवेशय. काय सुंदर गीते 12 मध्ये. अर्जुना, तुझ्या बुद्धीचा ठाव चा विषय मी पाहिजे. मयी एव, मीच फक्त पाहिजे. मयी बुद्धिं निवेशय, तुझी बुद्धी माझ्यातच प्रविष्ट झाली पाहिजे. तुझ्या बुद्धीने दुसरं काही नको केलं आम्ही, पुढे काय होणार आमचं. निवसिष्यसि मय्ये, तू माझ्यातच राहशील, तुझ्यात मी सोडून दुसरं काहीच राहणार नाही. नक्की, हो नक्की. अत उद्भव न संशय, याच्याविषयी थोडा सुद्धा संशय येऊ नको. पक्क मी बोलतो ते पक्क आहे. ऊर्ध्व म्हणजे याच्यावर तू संशय घेऊन न संशय हा. हे बरोबर आहे की चूक आहे, कितपत बरोबर आहे कितपत चूक आहे, नाही, हे पूर्ण बरोबर आहे. आता म्हणून इतकं पक्की शब्द आहेत बघा गीतेमध्ये. आता ऊर्ध्वं न संशय हा, याच्याविषयी पुन्हा शंका घेण्यासारखं काही नाही आहे. नक्कीच. आता किती जमतं आपल्याला. म्हणून मातांच्या जीवनामध्ये आपल्याला जे जमू शकतं ते, म्हणून लोक मातांच्या वेळी जास्ती आकर्षित जातात. त्याचं कारण ते आहे की आपल्याला दिसतंय की आपल्यासारख्याच आपण जसं जगतो तसं जगून सुद्धा त्यांच्या जीवनात जो प्रेमाचा जो आविष्कार आहे, करुणेचा आविष्कार आहे, भक्तीचा आविष्कार आहे, गुरुप्रेमाचा, रामकृष्णाने सर्व काही समजत असत. स्वामी विवेकानंदांचं म्हणजे त्यांचं काय अद्भुत आहे बघा. स्वामी विवेकानंद माताजींना किती त्यांची भक्ती होती, अशा खूपशा घटना आहे. पण आपण इथेच थांबूया आणि माताजींच्या चरणी आपले अनेक प्रणाम निवेदित करूया, प्रार्थना करूया की त्यांनी आमच्यावर कृपा करावी. आम्ही सुतेषु प्रणतेषु आहोत, आम्ही तुमचे बालक आहोत आणि तुम्हाला शरण आलो. हे आई, तू तुझ्या चरणाचा मला आश्रय दे, कारण तू कृपामयी आहे. त्यामुळे तुला कृपा आमच्यावर द्यायला काही प्रॉब्लेम नाही आहे, कृपेचा वर्षाव करण्याला तुला काही अडचण नाही आहे. आम्ही तुला वारंवार प्रणाम करतो. ओम जननीं शारदां देवी रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयोः श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः. श्री विवेकानंदराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे